आजचा घटक आहे गुणाकार। यामध्ये उदाहरण बघूया आपण। कंसामध्ये 12,798 गुणिले 4 कंस पूर्ण अधिक दुसऱ्या कंसात 12,798 गुणिले 6 कंस पूर्ण बरोबर किती। आता हा 5 अंकी संख्या आहे, गुणिले 4 करायचा आहे। जर आपण 5 अंकीला गुणत बसलो 4 ने तर आपला खूप वेळ जाईल। आपल्याला कमी वेळेत हे उदाहरण सोडवायचं आहे। कसं बघा, आता ही जी संख्या आहे हीच संख्या पुढच्या कंसात आहे बघा। आपण याला अंडरलाईन करूया। एकच संख्या आहे तर ही संख्या काय करायची आहे, आपल्याला एकदाच लिहायची आहे 12,798। मग ही संख्या गेल्यानंतर ह्या कंसात काय राहील, 4 राहील, म्हणून कंसात अगोदर 4 लिहिले, नंतर पुढे अधिक चिन्ह आहे ते आहे तसं लिहा। पुढच्या कंसातली पण ही संख्या आपण इथं बाहेर घेतलेली आहे, त्यामुळं फक्त 6 राहिलेले आहेत कंसात, ते सुद्धा आपण इथं लिहूया। आता 12,798। आता ही संख्या झाल्यानंतर इथे गुणाकार चिन्ह असतं, गुणाकार चिन्ह घेतलं, 4 अधिक 6 किती येईल, 10। 10 ने गुणल्यावर काय होतं, जी संख्या आहे त्याच्यावर फक्त 1 शून्य वाढतो, कारण 10 मध्ये 1 शून्य आहे म्हणून। तर आता कोणती संख्या तयार झाली बघा, 1,27,980। कोणताही मोठा गुणाकार न करता आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे। अशाच प्रकारचं आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सोडवून दाखवते। हे उदाहरण झाल्यानंतर दुसरं उदाहरण आहे, काय आहे बघा, 1,685। 1,685 गुणिले 30 अधिक 1,315 गुणिले 30। आता इथे सुद्धा हा पहिला गुणाकार आहे, नंतर अधिक चिन्ह हा दुसरा गुणाकार आहे। तर इथे गुणाकार करायचा नाही आहे प्रत्यक्ष या दोन संख्यांचा। दोन्ही गुणाकारामध्ये सामायिक अंक कोणता आहे बघा, 30 आहे, 30 आहे। तर इथं सुरुवातीला मी 30 लिहून घेतलं। कंसामध्ये इथं कोणती संख्या राहिलेली आहे, 1,685, नंतर अधिक इथं राहिलेली आहे 1,315। पुन्हा 30 लिहा, नंतर इथं चिन्ह नाही आहे, गुणाकार चिन्ह घ्या। या दोघांची बेरीज करू आपण, 5 आणि 5 10 0, हातचा आला 1, 8 आणि 1 9, आणि इथलं 10, परत 0 आला, हातचा 1 आला, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10 0, हातचा 1 आला, 1 आणि 1 2, आणि हा 1 3। तर आता यांचा गुणाकार तोंडीच येतो, 3 आणि 3 चा करा, 3 त्रिक 9, आणि किती शून्य आहेत बघा, ही 1 आणि हा 3, अशा एकूण 4 शून्या द्यायच्या आहेत। तर हे आपलं उत्तर आहे 90,000।